श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, बाळा, माझ्या हातावरील इच्छाधारी रुद्राक्षला स्पर्श करून हा संदेश मन लावून बघा. स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे. स्वामी सांगतात, बाळा, डोळ्यात पाणी आलं तरी मनात स्वामीचं नाव असेल तर पराभव कधीच होत नाही. धीर धर, वेळ तुझी येणार. संकट कितीही मोठा असेल, श्री स्वामी समर्थ नावातच त्याहून मोठी ताकद आहे. जिथे माणसाची आशा संपते तिथे स्वामी महाराजांची लीला सुरू होते. भीती कशाची? नाव या श्री स्वामी समर्थांनी अशक्यही शक्य होताना पहा. ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आपण ज्याला निर्मिती म्हणतो, ही निर्मिती परमेश्वराकडून झाली आणि ते झाल्यानंतर त्या निर्मितीमध्ये परमेश्वर व्यापून आणि बसून राहिला. आता परमेश्वर निर्मिती करत नाही, पण त्याच्याकडून निर्माण होते. म्हणजे काय काय? शरीरातून जो घाम येतो हा कोण निर्माण करतो? आपण निर्माण करतो. आपण राहतो म्हणून घाम येतो. आपणच नाही तर घाम कोठून येणार? निर्माता खरोखर आपणच आहोत, पण निर्माण केलं असा आपण म्हणू शकत नाही. घाम येण्यासाठी वेगळे प्रयत्न केले जात नाही. तो घाम आपोआप शरीरातून आला, पण हा घाम कधी आला, केव्हा आला, काही कळलं नाही. किती आला तेही कळत नाही. पण हे सगळं होतं तसं परमेश्वराकडून होतं. अनंत कोटी ब्रह्मांड ही निर्मिती परमेश्वराकडून होत असते, पण परमेश्वर निर्माता करत नाही. हे पहिले लक्षात ठेवायचं. हाच फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. आता काही लोक असे म्हणतील की या जगामध्ये, या विश्वामध्ये डान्स कशाला, पिसवा हे ढेकून माशा कशाला, आम्हाला त्रास द्यायला हे परमेश्वराने कशाला निर्माण केले? निर्माण केलं नसतं तर काय झालं असतं? तर त्यांना असं सांगता येईल की हे परमेश्वराने निर्माण केलेलं नाही, हे परमेश्वराकडून निर्माण झालेलं नाही. तू जसा निर्माण झाला असता ते पण निर्माण झाले. त्यांना जेवढी किंमत तेवढीच तुलाही. परमेश्वराच्या दरबारात तू माणूस आहे म्हणून स्वतःला मोठा समजत असशील, तसं काही नाही. परमेश्वराच्या दरबारात तुझी किंमत ढेकणा इतकीच आहे. ढेकून चिरडला गेल्यानंतर जसा आपल्याला काही वाटत नाही, किंवा एखादी मुंगी पायाखाली चिरडली तरीही आपल्याला काही वाटत नाही, तसे काही माणसे आले गेले तरी काही फरक पडत नाही. सोयरे सुतक त्या परमेश्वराच्या दरबारात नसतं. परमेश्वर हे त्याच्याकडून निर्मिती होते, जसे आपल्याकडून घामाची निर्मिती होते. होय, अजून एक छानसं सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या तोंडामध्ये दात येतात, डाळ येतात. आपण ते निर्माण केले का? आणि आपल्याशिवाय निर्माण झाल्या का नाही? आपण नसतो तर ह्या निर्माण झाल्या असत्या का? नाही. पण आपण निर्माण केल्या आपण म्हणू शकत नाही. मग आपल्याकडून त्या निर्माण झाल्या, सहज निर्माण झाल्या. परमेश्वराकडून निर्मिती सहज होते. आता बघा, जर तुम्ही डॉक्टरकडे दात काढायला गेला तर बापरे मारायची वेळ येते. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा दोनदा जाऊन चालत नाही, ते पुन्हा पुन्हा चक्र मारायला लावतात आपल्याला. मुळात दात आणि डाळ आल्या त्या कशा आल्या? सहजपणे ते दात आणि डाळ इतके घट्ट बसलेले आहेत की त्या काढण्यासाठी परमेश्वराला परिश्रम घ्यावा लागतात. पुन्हा नवीन कवळी बसण्याची वेळ आली तरीसुद्धा शंख करायची वेळ येते. माणूस ज्या वेळेला काही निर्माण करायचा प्रयत्न करतो त्या वेळेला तो किती कठीण आहे याची आपल्याला परिचिती येते. मित्रांनो, तसंच आपल्या स्वप्न पडतं आणि त्याला स्वप्नसृष्टी म्हणतो. स्वप्नसृष्टी आपण निर्माण करतो का? आपल्याला कुठून निर्माण होतं? असं जर प्रश्न केला तर प्रत्येकजण उत्तर देईल की
स्वप्नसृष्टी मी निर्माण करत नाही. मग निर्माण कशी होते? ते माझ्याकडून होते, पण मी निर्माण करत नाही. किती सुंदर आणि विलक्षण आहे. पहा, मी आहे म्हणून निर्माण होते, पण मी निर्माण करत नाही. स्वप्नसृष्टी जर निर्माण करायची ठरवलं असतं तर मी एक राष्ट्राचा राज्य आहे आणि सगळं सेवा करत आहे. उशाची एक उर्वशी, पायाची एक मेनका असं स्वप्न कोणीही पाहिलं असतं. आता बायकोला वाईट वाटेल तो भाग वेगळा. जर विनोदाचा भाग सोडला तर त्याच्यामध्ये जेवढे आपल्याला चांगलं बघता येईल तेवढं आपण चांगलं बघितलं असतं. पण स्वप्नामध्ये आपल्याला नको त्या गोष्टी दिसतात, नको त्या व्यक्ती भेटतात, मग त्या जिवंत असो किंवा मेलेल्या, आणि नको त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला येतो. कारण स्वप्नसृष्टी आपण निर्माण करत नाही, पण आपल्याकडून निर्माण होत असते. तसं अनंतकोटी ब्रह्मांड ही परमेश्वराकडून निर्माण होते, पण परमेश्वर निर्माण करीत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. परमेश्वराकडून जी निर्मिती होते त्या निर्मितीमध्ये पुन्हा त्याचं वास्तव्य असतं. हे वास्तव कशा रूपाने? असंतोष ते चैतन्य शक्तीच्या रूपाने असतं, लाईव्ह फोनच्या रूपाने असतं. संपूर्ण विश्वामध्ये जसा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घनदाट हरी दिसे असा आहे सर्व ठिकाणी आणि सर्व विश्वमात्रामध्ये हा परमेश्वर भरलेला आहे. भूतलावर मात्रामध्ये भरलेला आहे. चर आणि अचर याच्यामध्ये तो आहे. हे आपण कसं पाहायचं तर व्यवस्था रूपाने परमेश्वरावर पाहण्याचे मार्ग कसे आहे ते बघा. एक म्हणजे व्यवस्था रूपाने तुम्ही पाहू शकता, दुसरं म्हणजे चैतन्य रूपाने पाहू शकता. चैतन्य रूपाने कसं पाहायचं? सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्याचे स्वर्गात ते तज्ज्ञ संत स्वीकारी येते. हे आपल्यातून प्रकट होत आहे. चैतन्य आहे ते ह्या उपाधीमधून प्रकट होत आहे. किंबहुना चैतन्याने जी उपाधी धारण केलेली आहे त्याचं कारणच चैतन्याला प्रकट होण्यासाठी उपाधीची गरज आहे. जसं इलेक्ट्रिसिटीला प्रकट होण्यासाठी उपाय म्हणजे बल्ब किंवा ट्यूब म्हणजे निरनिराळ्या इन्स्ट्रुमेंट लागत असतात, त्याचप्रमाणे चैतन्य शक्तीला प्रकट होण्यासाठीही उपाधी धारण करावीच लागते. म्हणून तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा. चैतन्य शक्ती प्रत्येक उपाधीच्या ठीक कठीण आहे. माणूस असू दे, वाघ असू दे किंवा सिंह, लांडगा, ढेकूण, पिसवा, मुंग्या, काही असू दे, प्रत्येक कित्येक कीटक, हे सगळं जे आहे भूतलावर मात्र पशु, पक्षी, जलचर सगळं, ह्या सगळ्यामध्येही चैतन्य शक्ती वास करते. याला आपण जीव असं म्हणतो. हा एक सोपा शब्द म्हणतात. प्रत्येकाच्या ठिकाणी जीव आहे. वाघाच्या, माणसाच्या ठिकाणी जीव आहे. म्हणून तुम्ही या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत. फक्त धीर धरा आणि वेळ तुमची चांगली येणारच आहे, यावरती विश्वास ठेवा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.